अनुष्का गार्डनचं आज माझ्या हस्ते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। सुरेश पाटील धुमाळ आणि अशोकराव चिखलीकरांनी त्या ठिकाणी एक नवीन प्रतिष्ठान नांदेडमध्ये निर्माण केलेलं आहे। अशोक चिखलीकर अतिशय कष्टातून आणि सामान्य कुटुंबातून पुढे आलेला तरुण आहे आणि त्याच्यासोबत सुरेश पाटील धुमाळ सारख्या एका तरुणाची साथ त्यांना मिळालेली आहे। त्यामुळे हे अनुष्का गार्डन नांदेडमध्ये चांगलं चालेल, नांदेडमध्ये नांदेडकरांना आवडेल अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी हे दोघे मिळून देतील अशा पद्धतीचा आशावादी व्यक्त करतो। अनुष्का गार्डनला माझ्या वतीनं आणि इतर सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। ठीक आहे, त्याचा प्रत्येक कार्यक्रम हे माझ्या जीवनात आजपर्यंत कुठलाही असेल, याच्या अगोदर ऑटोबाईक्स असेल, डान्स स्कूल असेल किंवा हे अनुष्का गार्डन जे आहे, आज आम्ही दोघांनी मिळून या ठिकाणी अनुष्का गार्डनचं उद्घाटन केलेलं आहे। जे काही कार्यक्रम होतात माझ्या हातून ते चिखलीकर साहेबाशिवाय आतापर्यंत कोणाच्या हातून झाले होत नाही आणि ते माझ्या घरचे संबंध आहेत त्याच्याशी, त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव आहे, त्यात काही वाद नाही। नांदेड शहरामध्ये सर्वात मोठं हॉटेल म्हणजे 20,000 काय सांगा? याचा उद्देश असा आहे की प्रत्येक जण बाहेर जेवायला जातो त्यावेळेस त्यांना खूप कंजेस्टेड जागा भेटते, नैसर्गिक वातावरण नसते। घरी जेवण्यात आणि बाहेर जेवण्यात काहीतरी वेगळा आनंद असला पाहिजे, या उद्देशाने आम्ही जास्तीत जास्त गार्डनकडे फोकस केलेला आहे। आणि माझ्या माहितीनुसार एवढं मोठं गार्डन आपल्या दक्षिण मध्ये जर नसणार आहे असे आम्हाला वाटतं। आता सध्या सुरुवात आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, याच्यानंतर आमचा हॉल पण असणार आहे प्रोग्रामसाठी, बर्थडे पार्टी असेल, अॅनिव्हर्सरी असेल किंवा एंगेजमेंट असेल, एक 400 ते 500 लोकांसाठी ती सुविधा पण आमच्याकडून पुढे करणार आहे। व्हेज आणि नॉनव्हेज क्वालिटी सर्व भेटणार। भगतसिंग चौक, आसरजन, नांदेड।